Hello student, welcome to the 14th lecture of Basic of IT. In last lecture we discuss various IT enabled services which are provided through the internet or telecalling. Okay, so in today's session we are going to discuss about various career opportunities available in information technology sector. So let us start careers in IT. Various career opportunities are available for the IT professions. These vary from operator to specialized skill programmers. Some of the career opportunities are as follows. So basically IT सेक्टर मध्ये खूप साऱ्या career opportunities available आहेत की ज्याच्यामध्ये ऑपरेटर पासून प्रोग्रामर पर्यंत असे वेगळे जॉब तुम्हाला अवेलेबल असतात बट तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड तुमच्याकडे स्पेशलायझेशन्स किंवा स्किल असलं पाहिजे त्या पर्टिक्युलर IT सेक्टर रिलेटेड आणि डिपेंडिंग अपॉन तुमचं स्किल तुम्हाला त्या पर्टिक्युलर IT सेक्टरमध्ये जॉब मिळून जातो. ठीक आहे, मग तुम्हाला IT मध्ये वेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस माहीत पाहिजेत, त्याच्यानंतर डेटाबेसचं नॉलेज पाहिजे, त्याच्यानंतर नेटवर्किंगचं नॉलेज पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लर्न केल्या की तुम्हाला IT सेक्टरमध्ये वेगळे जॉब अवेलेबल आहेत. तर त्याच्यातले काही स्पेसिफिक जॉब किंवा करिअर ऑप्शन्स आपण बघणार आहोत करिअर्स इन IT ह्या पॉइंट मध्ये. ठीक आहे, सो लेट अस स्टार्ट. इथे त्यांनी वेगळे करिअर ऑप्शन्स दिलेले आहेत IT मध्ये. फर्स्ट वन आहे वेब डिझायनर अँड डेव्हलपर, सेकंड वन आहे सॉफ्टवेअर डेव्हलपर, थर्ड वन आहे डेटाबेस मॅनेजर, फोर्थ वन आहे इन्फॉर्मेशन सिक्युरिटी अनालिस्ट, फिफ्थ वन आहे प्रोफेशनल अकाउंटंट, सिक्स्थ वन फायनान्शियल ॲडवायझर, सेवन्थ वन सायबर ॲडवायझर, एट्थ वन ॲनिमेटर, नाइन्थ वन गेम्स डेव्हलपर अँड टेन्थ वन ऑडिओ व्हिडिओ एडिटर. हे सगळे करिअर ऑप्शन्स तुम्हाला IT मध्ये अवेलेबल आहेत. बट प्रत्येक करिअर रिलेटेड तुम्हाला त्या पर्टिक्युलर फील्डमधलं डीप नॉलेज असायला हवे आणि त्याच नॉलेजचा यूज करून आपण IT सेक्टरमध्ये जॉब मिळवू शकतो आणि त्याच्या थ्रू सर्वाइव्ह करू शकतो. ठीक आहे, आता हे जे सगळे करिअर ऑप्शन्स आहेत ते कशाला रिलेट करतात किंवा त्याच्याशी रिलेटेड जे काही स्किल सेट आहेत ते आपण बघूयात. फर्स्ट अपॉर्च्युनिटी आहे IT सेक्टरमध्ये वेब डिझायनर अँड डेव्हलपर. One can develop interactive websites using knowledge of HTML, PHP and various other programming languages. So basically with the help of programming language you can become a good वेब डिझायनर और अ वेबसाईट डेव्हलपर. त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला ज्या पण प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत त्यांचं नॉलेज असायला हवे. तुमच्या 11th आणि 12th सिलेबसमध्ये त्याच्याशी रिलेटेड आपल्याला HTML आहे, जावास्क्रिप्ट आहे आणि PHP आहे. ह्या तीन प्रायमरी लेवलच्या लँग्वेजेस तुम्हाला 11th आणि 12th स्टँडर्ड मध्ये आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे जाऊन अजून C++, डेटा स्ट्रक्चर, .NET, VB, पायथॉन, अँड्रॉइड अशा खूप साऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत की ज्यांचा स्टडी करून आपण ॲज अ सॉफ्टवेअर किंवा वेब डेव्हलपर बनवू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड जो ऑप्शन आहे सॉफ्टवेअर डेव्हलपर. इट इज पॉसिबल टू हॅव अ करिअर ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर विथ द help of a scripting skills like JavaScript and VB script. ठीक आहे, अगेन सॉफ्टवेअर डेव्हलपर हा एक करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहे IT मध्ये की ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगळ्या स्क्रिप्टिंग लँग्वेजेस माहीत असणं किंवा त्या लँग्वेजमध्ये कोडिंग कसं करतात ते माहीत असणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये जावास्क्रिप्ट, VB स्क्रिप्ट अशा स्क्रिप्टिंग लँग्वेजेस असतात. त्या लँग्वेजेस लर्न करून आपण सॉफ्टवेअर डेव्हलपर होऊ शकतो. ठीक आहे, वेब डिझायनर आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर हे एकमेकांना रिलेट करणारे जॉब आहेत. तुमच्याकडं खूप साऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसचं नॉलेज असेल कम्प्युटरच्या तर त्याच्या थ्रू आपण आयदर वेब डिझायनर पण बनू शकतो किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपर पण बनू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट करिअर अपॉर्च्युनिटी आहे डेटाबेस मॅनेजर. After getting knowledge about database management, one can work as a database manager with the help of SQL skills.
सो बेसिकली अगेन डेटाबेस मॅनेजमेंट हा एक वेगळा कन्सेप्ट आहे IT मध्ये, जो पण बॅकएंडला डेटा आपण स्टोअर करतो. म्हणजेच युजर ज्यावेळेस एखादा फॉर्म फिल करतो, त्याने फॉर्म फिल केल्यानंतर ती जी इन्फॉर्मेशन असते ती बॅकएंडला डेटाबेसमध्ये जाऊन स्टोअर होते. मग तो जो डेटाबेस असतो त्याच्याशी रिलेटेड पण खूप सारं वर्क करावं लागतं. तो डेटा एडिट करावा लागतो, सॉर्ट करावा लागतो, अपडेट करावा लागतो, अनवॉन्टेड इन्फॉर्मेशन डिलीट करावी लागते. मग ह्याच्याशी रिलेटेड पण खूप साऱ्या करिअर अपॉर्च्युनिटीज IT सेक्टरमध्ये अवेलेबल आहेत. मग डेटाबेस मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला SQL म्हणजेच स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज ही एक अगेन प्रोग्रामिंग लँग्वेज आहे फॉर डेटाबेस. त्याच्या मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस असे वेगवेगळे डेटाबेस लँग्वेजेस आहेत की ज्या तुम्हाला लर्न कराव्या लागतात आणि त्याच्या थ्रू आपण काय बनवू शकतो, डेटाबेस मॅनेजर, जो की बॅकएंडला जो तुमचा डेटा असतो त्या सगळ्या डेटावरती कंट्रोलिंग करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट करिअर अपॉर्च्युनिटी आहे इन्फॉर्मेशन सिक्युरिटी अनालिस्ट. Information security analysts are responsible for ensuring that networks are watertight. They educate staff to avoid unintended disclosures and keep up to speed with potential external threats. So basically information security analyst जे पीपल असतात ऑर्गनायझेशनमध्ये ते तुमच्या नेटवर्क रिलेटेड इश्यूना रिलेट करतात. म्हणजेच तुमच्या नेटवर्कमध्ये काही थ्रेट आला किंवा तुमचा नेटवर्क ब्रेक झाला, तुमच्या कंपनीची इन्फॉर्मेशन कोणी हॅक केली, तर ह्या सगळ्या गोष्टींसोबत डील करणारे जे पीपल असतात ऑर्गनायझेशनमध्ये ते असतात इन्फॉर्मेशन सिक्युरिटी अनालिस्ट. ठीक आहे. मग त्यांचा रोल काय असतो, जो पण वर्किंग स्टाफ आहे ऑफिसमध्ये त्या पूर्ण स्टाफला रिलेटेड टू टेक्नॉलॉजी किंवा रिलेटेड टू नेटवर्क हँडलिंग ते लोक काय करतात, एज्युकेट करतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या सिस्टीमला जे पण एक्सटर्नल थ्रेट पासून व्हायरस पासून प्रोटेक्ट करण्याचं जे काम आहे ते कोण करतं, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी अनालिस्ट. ठीक आहे. आतापर्यंत आपण 4 करिअर ऑप्शन्स पाहिले की ज्याच्यामध्ये वेब डिझायनर अँड डेव्हलपर, सेकंड वन होता सॉफ्टवेअर डेव्हलपर, थर्ड वन होता डेटाबेस मॅनेजर, फोर्थ वन आहे इन्फॉर्मेशन सिक्युरिटी अनालिस्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट करिअर अपॉर्च्युनिटी इज प्रोफेशनल अकाउंटंट. युझिंग कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सॉफ्टवेअर like Tally or Gunkhata, one can successfully handle accounting work of any small or large scale organization. Again जे लोक अकाउंटिंग प्रोफेशन मध्ये काम करतात किंवा अकाउंट रिलेटेड वर्क करतात त्यांच्याशी रिलेटेड तुम्हाला व्हेरियस सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स असतात. लाईक टॅली, गुणखाता हे अकाउंट मेंटेन करणारे सॉफ्टवेअर आहेत. म्हणजे तुमचे जे व्हेरियस बुक्स ऑफ अकाउंट असतात लाईक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रायल बॅलन्स, बॅलन्स शीट, त्याच्यानंतर व्हेरियस जर्नल्स असतात, ते सगळं मेंटेन करण्यासाठी ह्या सॉफ्टवेअरचा यूज केला जातो. आणि तुम्ही जर एकदा हे सॉफ्टवेअर शिकून घेतलं किंवा ह्या सॉफ्टवेअरमध्ये सर्टिफिकेशन मिळवलं तर त्याच्या थ्रू तुम्ही कुठल्याही ऑर्गनायझेशनचं जे अकाउंटिंग मॅन्युअली चालतं ते कम्प्युटराइज्ड करू शकता. बट त्याच्याशी रिलेटेड अगेन तुम्हाला त्या स्पेसिफिक सेक्टरमधल्या सॉफ्टवेअरचं नॉलेज असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो प्रोफेशनल अकाउंटंट हे रिलेट करतो कॉमर्स फील्डला. त्याच्यामध्ये जे पण तुम्ही BCom वगैरे केलं असेल आणि त्याच्यानंतर टॅली वगैरे केलं की ऑटोमॅटिक तुम्हाला ॲज अ अकाउंटंट म्हणून जॉब मिळून जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर सिक्स करिअर अपॉर्च्युनिटी आहे फायनान्शियल ॲडवायझर. After getting IT knowledge, one can advise and guide others in investing the money in various investment schemes with their calculations and benefit in future. So basically हा रिसेंट ट्रेंडमध्ये इनोव्हेट झालेला जॉब आहे फायनान्शियल ॲडवायझर. बघा खूप मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन्स असतात की ज्याच्यामध्ये फायनान्शियल ॲडवायझरला हायर केलं जातं. कंपनीचा जो पण प्रॉफिट असतो तो प्रॉफिट योग्य जागेवरती इन्व्हेस्ट करण्यासाठी त्यांना गाईडलाईन हवी असेल तर फायनान्शियल ॲडवायझरला अपॉइंट केलं जातं. आणि फायनान्शियल ॲडवायझर जो ॲडवाईज करेल तर त्या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये ती ऑर्गनायझेशन इन्व्हेस्टमेंट करते. म्हणजे लोक आपल्याला फायनान्शियल ॲडवाईज देतात त्या लोकांना पण अगेन आपल्याला मनी पे करावा लागतो. अँड अगेन दिस इज अ वन ऑफ द
most challenging job to become a financial advisor. Related to financial advisor तुम्हाला फायनान्स मार्केटची पूर्ण जी सध्याची गरज आहे किंवा कुठल्या सेक्टरमध्ये कुठल्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत ह्याचा पूर्ण स्टडी तुम्ही केलेला हवा, मार्केट रिसर्च केलेला असायला हवा, तरच तुम्ही गुड फायनान्शियल ॲडवायझर बनू शकता. ठीक आहे. जसं की म्युच्युअल फंड हे फायनान्शियल ॲडवायझर ला रिलेट करणारं एक्झाम्पल आहे की लोक आपण त्यांच्याकडे गेलो ॲडवाइस घ्यायला की ते सांगतात की तुम्ही ह्या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे सायबर ॲडवायझर. एनीवन कॅन डेव्हलप हिज ऑर हर करिअर ॲज अ सायबर ॲडवायझर. आता सायबर ॲडवायझर जे लोक असतात अगेन त्या लोकांना कम्प्युटर सिक्युरिटी रिलेटेड होल नॉलेज असतं. आजकाल बघा सगळे आपले ट्रान्झॅक्शन्स ऑनलाईन होतात. आपण बिल पे ऑनलाईन करतो किंवा मनी रिसीव करायचं असेल तर ते पण आपण ऑनलाईन करतो. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इन केस तुमचं अकाउंट हॅक झालं किंवा तुमच्या अकाउंटचा मिसयूज झाला तर त्या पर्टिक्युलर सिच्युएशनमधून बाहेर कसं यायचं ह्याच्याशी रिलेटेड आपल्याला सायबर ॲडवायझर गाईडलाईन प्रोव्हाइड करतात किंवा सजेशन्स प्रोव्हाइड करतात. मग अगेन जर तुम्हाला सायबर सिक्युरिटी रिलेटेड फुल नॉलेज असेल तर तुम्ही गुड सायबर ॲडवायझर बनू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट करिअर अपॉर्च्युनिटी आहे ॲनिमेटर. This is the most demanding career in today's era. It is possible to become a successful animator using one's own creation and innovation with the help of software like GIMP and Inkscape, etc. So basically animator is again one of the most demanding career in today's era. असं का म्हटलेलं आहे कारण आपण बघतो की आजकाल कुठलीही सिरियल असू देत, मूवी असू देत किंवा छोटंसं ॲड असू दे, प्रत्येक कन्सेप्टमध्ये ॲनिमेशन वापरलं जातं. मग ठीक आहे, मग तुम्ही थ्रू द ॲनिमेशन तुम्ही काय करू शकता, त्या एका कन्सेप्टला न्यू व्ह्यू देऊ शकता आणि त्याच्या थ्रू जर तुम्ही एक ॲड ॲनिमेशनने बनवली तर अगेन त्या ॲडची जी पब्लिसिटी आहे ती खूप जास्त प्रमाणात होऊ शकते. बट जर तुम्हाला गुड ॲनिमेटर व्हायचं असेल तर तुमच्याकडे स्वतःची क्रिएटिव्हिटी असायला हवी आणि त्याच क्रिएटिव्हिटीमध्ये तुम्हाला इनोव्हेशन्स ॲड करता आले पाहिजेत. ठीक आहे. अगेन ॲनिमेशन्स रिलेटेड त्यांनी इथे 2 एक्झाम्पल दिलेत. GIMP अँड इंकस्केप हे सॉफ्टवेअर आहेत की जे तुम्हाला ॲनिमेशनला सपोर्ट करतात. ठीक आहे. मग हे सोडून पण अजून खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत की जे आपण यूज करू शकतो टू बिकम अ गुड ॲनिमेटर. बट जर तुम्हाला ॲनिमेटर म्हणून जॉब करायचा असेल तर तुमच्याकडे थिंकिंग पॉवर खूप जास्त असली पाहिजे की ज्याच्या थ्रू तुम्ही नवीन नवीन आयडियाज क्रिएट करू शकता आणि त्या आयडियाजमध्ये इनोव्हेशन्स ॲड करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट करिअर अपॉर्च्युनिटी आहे गेम्स डेव्हलपर. अगेन हा मोस्ट ट्रेंडी जॉब आहे गेम डेव्हलपर. परहॅप्स वन ऑफ द trendiest and most fun jobs in the sector. A games developer gets to work on title for consoles, computers, smartphones, tablets and online. So basically game developer जे असतात ते लोक गेम कोणासाठी बनवू शकतात, कन्सोलसाठी बनवू शकतात, कम्प्युटरसाठी बनवू शकतात, स्मार्टफोनसाठी बनवू शकतात, टॅबलेटसाठी बनवू शकतात आणि रिसेंटली आत्ता ह्या 2-3 वर्षामध्ये ज्या गेम प्ले केल्या जातात त्या ऑनलाईन गेम प्ले केल्या जातात की ज्याच्यामध्ये आपण एका पार्टमध्ये प्ले करत असतो आणि ऑनलाईन दुसरा पार्टनर आपल्या सोबत गेम प्ले करण्यासाठी पार्टिसिपेट झालेला असतो. ठीक आहे. अगेन त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी अँड इमॅजिनेशन आर मोस्ट इम्पॉर्टंट बट द ॲबिलिटी टू वर्क इन हायली प्रेशराइज्ड एन्व्हायरमेंट इज अल्सो एक्सलंट. जर तुम्हाला गेम डेव्हलपर व्हायचं असेल तर अगेन तुमच्याकडे खूप जास्त प्रमाणात क्रिएटिव्हिटी आणि थिंकिंग पॉवर असली पाहिजे. बट त्याच्यासोबत तुम्ही हायली प्रेशराइज्ड एन्व्हायरमेंटमध्ये काम करण्यासाठी पण कॅपेबल असाल किंवा तुम्हाला हायली प्रेशराइज्ड एन्व्हायरमेंटमध्ये काम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही काय बनू शकता, गेम डेव्हलपर बनू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर 10th नंबर करिअर अपॉर्च्युनिटी इज ऑडिओ व्हिडिओ एडिटर. ॲज अ करिअर अपॉर्च्युनिटी टू बिकम अन ऑडिओ व्हिडिओ एडिटर वन शुड बी गुड इन टूल्स सच ॲज Kdenlive and Adobe.
सो बेसिकली अगेन हे ॲप्लिकेशन्स आहेत की जे तुम्हाला ऑडिओ आणि व्हिडिओ एडिट करण्यासाठी हेल्पफुल ठरतात. आजकाल आपण बघतो बघा, प्रत्येक मूवीमध्ये, प्रत्येक सिरियलमध्ये जे ऑडिओ किंवा व्हिडिओज असतात ते सगळे एडिटेड असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहेत ॲज अ ऑडिओ व्हिडिओ एडिटर, किंवा तुम्ही एखाद्या छोट्याशा ॲनिमेटेड मूवीला पण वेगळ्या पद्धतीनं क्रिएट करू शकता थ्रू द व्हिडिओ एडिशन. ठीक आहे. सो मग अशा पद्धतीने जर तुम्हाला तुमचं करिअर ॲज अ ऑडिओ व्हिडिओ एडिटर म्हणून डेव्हलप करायचं असेल तर त्याच्याशी रिलेटेड जे वेगळे वेगळे सॉफ्टवेअर्स असतात किंवा जे वेगळे वेगळे ॲप्लिकेशन्स असतात त्या ॲप्लिकेशन्स आपल्याला लर्न करावे लागतात आणि त्याच्या थ्रू आपण ऑडिओ व्हिडिओ एडिटर बनवू शकतो. ठीक आहे. मग मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे करिअर चूज करताना की तुमचा इंटरेस्ट एरिया काय आहे. जर तुम्ही गुड प्रोग्रामर असाल तर तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर किंवा वेब डेव्हलपर होऊ शकता. तुमच्याकडे कम्युनिकेशन नॉलेज खूप असेल आणि जर तुम्हाला समोरच्याला कन्व्हिन्स करता येत असेल, त्याचसोबत तुमच्याकडे इंडस्ट्रीचं नॉलेज असेल तर तुम्ही फायनान्शियल ॲडवायझर बनू शकता. सायबर रिलेटेड ॲक्टिव्हिटींचं नॉलेज असेल तर तुम्ही सायबर ॲडवायझर बनू शकता. ठीक आहे. तुमच्याकडे इनोव्हेटिव्ह आयडियाज, क्रिएटिव्हिटी, त्याच्यानंतर इमॅजिनेशन ह्या गोष्टी असतील तर तुम्ही ॲनिमेटर, गेम डेव्हलपर बनू शकता. आणि लास्टली अगेन तुमच्याकडे नवीन क्रिएटिव्हिटी इम्प्लिमेंट करण्याची कॅपॅबिलिटी असेल तर तुम्ही ऑडिओ व्हिडिओ एडिटर बनू शकता. असे वेगळे वेगळे करिअर ऑप्शन्स IT मध्ये अवेलेबल आहेत. ठीक आहे. त्याच्यासोबत आता व्हेरियस करिअर्स इन कम्प्युटिंग, म्हणजे कम्प्युटरमध्ये कुठले कुठले करिअर ऑप्शन्स आहेत. सेम IT सारखेच वेगळे वेगळे करिअर ऑप्शन्स कम्प्युटरमध्ये पण अवेलेबल आहेत. लाईक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेशन, डेटाबेस प्रोग्रामिंग, इंटरनेट इंजिनिअरिंग, वेब डेव्हलपमेंट, सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेशन, नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ठीक आहे. अगेन ह्याच्यामधला जो पण करिअर ऑप्शन तुम्ही चूज कराल त्या पर्टिक्युलर फील्डमधलं डिटेल्ड नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि त्याच नॉलेजवरती बेस आपण काय करू शकतो, आपलं करिअर डेव्हलप करू शकतो इन दॅट पर्टिक्युलर सेक्टर. कुठल्याही सेक्टरमध्ये तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्याकडे त्या फील्डचं नॉलेज असलं पाहिजे आणि तुम्हाला त्या फील्डमध्ये काम करण्याचा इंटरेस्ट असला पाहिजे. ठीक आहे. तर आजच्या पार्टमध्ये आपण व्हेरियस करिअर अपॉर्च्युनिटीज अवेलेबल इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेक्टर पाहिले. ठीक आहे. रिलेटेड टू दॅट पॉईंट ज्या पण नोट्स आहेत त्या नोटबुकमध्ये लिहून काढा. अगेन कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही ग्रुपवरती क्वेश्चन विचारू शकता. ठीक आहे. थांबूयात. थँक्यू.